केंद्र सरकारने जल जीवन नावाची जी योजना आहे ती गावोगावी प्रत्येक घरातील कुटुंबाला पाणी मिळावं, प्रत्येक घरात नळ मिळावं ही सुविधा करण्यासाठी ती योजना चालू केली। परंतु आता वर्ष होऊन गेलं, त्या योजनेची मुदत संपून गेली, पण अद्यापही ती योजना पूर्ण झाली नाही। फक्त कागदावरती ती राबवण्यात आलेली आहे। ती अपूर्ण योजना असल्यामुळं प्रत्येक गावातील आजूबाजूच्या लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही। त्यामुळे त्या योजनेची चौकशी करावी, त्या योजनेवर कारवाई करावी, जेणेकरून आज उन्हाळा आता पावसाळा सुरू होईल तरी आज कोणत्याही बांधवांना पाणी पिण्याची व्यवस्था नसल्यामुळं अजूनही ग्रामपंचायतनी किंवा पंचायत बीडीओनी टँकर चालू केले नाही। आणि याला सर्व जबाबदार जिल्हा परिषद सीओ आशिमा मित्तल मॅडम असून त्यांच्याविरुद्ध आम्ही लवकरच हंडा मोर्चा काढणार आहे सीओ ऑफिसवरती। आणि आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, तात्काळ या योजनेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावे ही मागणी केली आम्ही।